आता आपण शेकडा नफा आणि शेकडा तोटा म्हणजे काय ते शिकणार आहोत. इथे आपल्यासमोर 2 दुकानांचं चित्र दिलेलं आहे. जे डावीकडचं दुकान आहे त्याला आपण दुकान 1 म्हणूया, पहिलं दुकान, आणि उजवीकडचं जे आहे त्याला आपण दुकान 2 म्हणूया, दुसरं दुकान. आता समजा पहिल्या दुकानदाराने गेल्या आठवड्यात 2000 रुपयांची पुस्तकं विकत घेतली आणि ती पुस्तकं 2400 रुपयांना विकली. म्हणजे गेल्या आठवड्यातली त्याची खरेदी झाली 2000 रुपये आणि विक्री झाली 2400 रुपये. आणि म्हणजेच काय झालं तर त्याला नफा झालेला आहे आणि नफा झालेला आहे 400 रुपये. दुसरं जर दुकान आपण पाहिलं तर दुसऱ्या दुकानामध्ये आपण असं धरूया की गेल्या आठवड्यामध्ये या दुकानदाराने 4000 रुपयांची पुस्तकं खरेदी केली आणि ती 4400 रुपयाला विकली. म्हणजे इथे सुद्धा नफा झालेला आहे आणि इथला नफा पण किती आहे तर 4400 वजा 4000 म्हणजे इथला नफा सुद्धा 400 रुपये आहे. मग आता आपल्याला या 2 दुकानांकडे बघून काय वाटतं, कोणाचं दुकान जास्त चांगलं चाललं आहे, कोणाचं दुकान जास्त फायदेशीर आहे? तर तसं बघितलं तर खरं म्हणजे दोन्ही दुकानदारांना 400 रुपयेच नफा झालेला आहे. पण याचा अर्थ दोन्ही दुकानं सारखीच चांगली चालली आहेत का? तर आपल्याला नुसता नफा किती आहे किंवा नुसत्या नफ्याची किंमत किती आहे याच्याही पलीकडे काहीतरी बघायला लागेल. असं बघा की पहिला दुकानदार जो आहे त्यांनी 2000 रुपयेच गुंतवले होते. म्हणजे त्याला जो नफा झाला आहे तो 2000 रुपयांवर 400 रुपये नफा झाला आहे. आणि दुसऱ्या दुकानदारांनी मात्र 4000 रुपये गुंतवले होते, दुप्पट रुपये गुंतवले होते. पहिल्याचे 2000 होते, दुसऱ्याचे 4000 होते, पण त्याचा नफा सुद्धा 400 रुपयेच आहे. म्हणजे इथे नुसता नफा किती आहे ते बघून चालणार नाही, तर किती रुपये गुंतवल्यावर, किती रुपये खर्च केल्यावर, किती रुपयांची खरेदी केल्यावर तेवढा नफा झालाय ते बघायला लागेल. तर आता इथे दोघांची खरेदी किंमत वेगळी वेगळी आहे, दोघांची गुंतवणूक वेगळी वेगळी आहे आणि नफा मात्र सारखा आहे. म्हणजे मग आपण या दोघांची तुलना करताना या गुंतवणुकीचा विचार करून नफा काढायला पाहिजे का? म्हणजेच आपण कसा नफा काढायला पाहिजे तर आपण शेकडा नफा काढायला पाहिजे. शेकडा म्हणजे काय? शेकडा म्हणजे 100 पैकी. तर शेकडा नफा काढायचा म्हणजे 100 पैकी नफा काढायचा म्हणजे काय करायचं? म्हणजे प्रत्येक गुंतवलेल्या 100 रुपयांवर किती नफा झाला किंवा प्रत्येक खर्च केलेल्या 100 रुपयावर किती नफा झाला ते पाहायचं. म्हणजेच प्रत्येक 100 रुपयाच्या खरेदीवर किती नफा झाला ते पाहायचं. मग आता आपल्याला माहिती आहे की इथे पहिल्या दुकानदाराला 2000 रुपयाच्या गुंतवणुकीवर किंवा 2000 रुपयाच्या खरेदीवर नफा झाला. म्हणजेच 2000 वर 400 रुपये नफा झाला. अपूर्णांकांच्या भाषेमध्ये कसं लिहिता येईल तर 400 छेद 2000. मग 400 छेद 2000 बरोबर किती छेद 100? आता जेव्हा आपण शेकडा म्हणतो किंवा टक्केवारी काढतो त्यावेळेला तो खरं म्हणजे अपूर्णांकच असतो. 100 छेद असलेला अपूर्णांक म्हणजेच शेकडा किंवा म्हणजेच टक्केवारी. म्हणून आता आपण असं लिहिलेलं आहे की 400 छेद 2000 बरोबर किती छेद 100. इथे मी प्रश्नचिन्ह वापरलंय, तुम्ही एखादं अक्षर पण वापरू शकता. XYZ PQR असं कुठलंही अक्षर इथे वापरू शकता. तर आता इथे जे आपण 2 लिहिलेले आहेत ते आहेत सममूल्य अपूर्णांक. म्हणजे दोन्ही अपूर्णांकांची किंमत सारखी आहे. 2000 वर जर 400 रुपये नफा झाला तर 100 गुंतवणुकीवर किती नफा झाला हे आपण काढणार आहोत. सममूल्य अपूर्णांकांचा तिरका गुणाकार समान असतो, त्यामुळे आपण लिहिणार आहोत की 400 गुणिले 100 बरोबर किती गुणिले 2000. आणि हे जे किती आहेत हे जे प्रश्नचिन्ह आहे तो आपला येणार आहे शेकडा नफा. म्हणजेच शेकडा नफा बरोबर 400 गुणिले 100 भागिले 2000. आता अंशामध्ये आणि छेदामध्ये 3 शून्य मी उडवलेली आहेत, त्याच्यामुळे आपल्याला मिळाले 40 भागिले 2. 40 भागिले 2 म्हणजेच 20. म्हणजेच हा जो नफा आहे हा 20% नफा झालेला आहे. हे झालं पहिल्या दुकानाचं. दुसऱ्या दुकानामध्ये पद्धत तीच आहे, फक्त आकडे बदलणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या दुकानामध्ये
400 रुपये नफा हा 4000वर झालेला आहे. म्हणजे अपूर्णांकांच्या भाषेमध्ये 400/4000 बरोबर किती छेद 100. तिरका गुणाकार करूया. 400 गुणिले 100 बरोबर किती गुणिले 4000. आणि जे उत्तर येणार आहे तो आपला शेकडा नफा असणार आहे. म्हणजे शेकडा नफा बरोबर 400 गुणिले 100 भागिले 4000. दोन्ही बाजूंना 4000नी भागलं की असं दिसतं. आता अंशामध्ये आणि छेदामध्ये 3 शून्य मी उडवलेली आहेत. म्हणजेच मला मिळाले 40/4 किंवा 40/4. 40ला 4ने भागलं की उत्तर येतं 10. म्हणजेच इथला जो नफा आहे, दुसऱ्या दुकानाचा जो नफा आहे तो आहे 10%. आता या दोन्ही अंकांची जर तुलना केली, म्हणजे 20% आणि 10% यांची तुलना केली, तर पटकन अगदी सोप्या प्रकारे सांगता येईल की पहिलं दुकान हे दुसऱ्या दुकानापेक्षा जास्त चांगलं चाललंय किंवा पहिलं दुकान हे जास्त फायदेशीर आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की आपण शेकडा नफा तोटा हा का काढतो. कारण त्याच्यामुळे आपल्याला दोन कुठल्याही उद्योगांची, व्यवसायांची तुलना करणं किंवा दोन कुठल्याही व्यवहारांची तुलना करणं सोपं जातं. म्हणजे आपण फक्त किती रुपये नफा किंवा तोटा झालाय हे न बघता किती गुंतवणुकीवर, किती रुपये खर्च करून तेवढा नफा तोटा झालाय हे बघण्यासाठी आपण शेकडा नफा तोटा वापरतो. आता इथे जी आपण पहिल्या दुकानासाठी आकडेमोड केली त्याच्याकडे बघूया. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आकडेमोड करताना कसं केलेलं आहे. तर अंशामध्ये जो 400 आहे तो नफा होता आणि छेदामध्ये जो 2000 रुपये ही संख्या होती ती आहे खरेदी. मग हे बघून मला याचं काही सूत्र लिहिता येईल का? तर लिहिता येईल. मला असं लिहिता येईल की शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंवा नफा छेद खरेदी गुणिले 100. आपण दोन्ही दुकानांना जी आकडेमोड केली होती ती अशीच केली होती. अंशामध्ये होता नफा आणि छेदामध्ये होती खरेदी. विक्रीची किंमत आपण वापरली नाही. म्हणजे हे झालं सूत्र. म्हणजे दरवेळेला मला सममूल्य अपूर्णांक लिहिण्याची गरज नाही आहे. मी सरळ सरळ हे सूत्र वापरू शकते. शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी गुणिले 100. आणि शेकडा तोटा असेल तर, आत्तापर्यंत आपण फक्त नफाच पाहिला आहे. तोटा असेल तर सूत्र असंच होणार आहे. फक्त नफ्याच्या ऐवजी तोटा येईल. म्हणजेच सूत्र होईल शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी गुणिले 100. मग आता आपण एक तोट्याचं गणित सोडवूया. म्हणजे शेकडा तोटा कसा काढायचा ते पण बघून होईल. इथे तिसरं दुकान आपण म्हणलेलं आहे. दुकान 3, या दुकानदाराने खरेदीसाठी 5000 रुपये खर्च केले आणि विक्रीमधून त्यांना मिळाले 4000 रुपये. म्हणजेच या दुकानदाराला तोटा झालेला आहे. किती तोटा झाला आहे तर 5000 वजा 4000, 1000 रुपये तोटा झालेला आहे. मग शेकडा तोटा कसा काढणार? तर शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी आणि गुणिले 100. मग इथे सगळ्या किमती घालू या सूत्रामध्ये. म्हणजे 1000 भागिले 5000 आणि या भागाकाराला आपण 100ने गुणणार आहोत. अंशामधली आणि छेदामधली 3 शून्य उडालेली आहेत. म्हणजेच आपल्याला मिळाले 100 भागिले 5. 100ला 5ने भागलं की 20 येतात. 20×5 100. म्हणजेच या दुकानदाराला 20% तोटा झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही ही सूत्र वापरून शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढू शकता.